ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा आजपासून खारेगाव येथे सुरू झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच समाधान देऊन गेला. यावेळी उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी तसंच क्रिसिलचे पदाधिकारीही उपस्थित होते. आज सकाळी 9 वाजता या शाळेची घंटा वाजली. आज शाळेत 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महानगरपालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचं सहकार्य लाभलं आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसंच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खारेगाव येथे सफाई रुग्णालयाजवळ ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस शाळा असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह तसंच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणाही बसवण्यात आली आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचाही समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचं शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा तसंच विविध फ्रंटल, सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आज ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी नगरसेवक इब्राहिम राईत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उर्वरित फ्रंटल, सेल विभाग तसंच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पक्षाकडून अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. आज पहिल्या टप्प्याची टप्पा क्रमांक 1 ची कार्यकारिणी आणि काही फ्रंटल सेलचे प्रमुख आज नेमण्यात आलेले आहे. काही राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण निर्णय घेताना सर्वांची चर्चा होणे गरजेचं आहे. तर ती चर्चा थोडीशी प्रलंबित आहे. तर दुसऱ्या टप्प्याची यादी बहुतेक आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही देणार आहे. कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिना झाला होता, म्हणून आज आपण कार्यकारिणी जाहीर केली. जे फ्रंटल सेल त्यांचे बरखास्त केले ते काहींना परत नेमण्यात आले, काही ठिकाणी नवीन करण्यात आलेला आहे. अजून मुख्य बदल बऱ्याचशा फ्रंटल सेलमध्ये पेंडिंग आहे, तर ते बदल जेव्हा होईल तर पुढच्या वेळी करणार. आज सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वर्धापंतींच्या आधी नेमणुका बरेचसे राहून गेले होते, उत्सुकता लोकांमध्ये होती नेमणुका कधी होणार, म्हणून आज आम्ही पहिल्या टप्प्याची कार्यकारिणी, जम्बो कार्यकारिणी पहिली जाहीर केलेली आहे. करत असताना या निवडणुकीत व मागील अनुभवामध्ये बरंचसं विशिष्ट लोकांमध्ये काम करणारी लोक आहेत. वकील सेल आहे, मदत जसं आपण शासकीय मदत सेल काढलं आहे, त्याच्यानंतर वाहतूक आहे. तर असे वेगवेगळे नव्याने असंघटित कामगार आम्ही काढलं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारे उत्सुक लोक आहेत, ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, म्हणून ते विशिष्ट सेल म्हणजे सर्व घटकांना समाविष्ट करून सर्व नागरिकांना घेऊन आपण पक्ष मजबूत करावा या हिताने आपण आणि त्याच विचारधाराने आम्ही वेगवेगळे सेल्स काढण्यात आले.
दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनोखे गटर पूजन आंदोलन. दिवा शहरातील नालेसफाईची कामं अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे गटर पूजन आंदोलन करण्यात आलं. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. दिवा परिसरातील अनेक नाले आणि गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामं झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी गटरपूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसंच तातडीनं संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली आहे. आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पटेलकर यांच्यासह उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकही उपस्थित होते. दिव्यामध्ये नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये. एकीकडे 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका करते. आपण या ठिकाणी गटर पूजन आंदोलन केलेलं आहे. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटारात बसवा म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? ह्याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या. जेणेकरून तुम्हाला दिव्याची नालेसफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नालेसफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल. धारावीत बनावट स्कॉच मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 19.59 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत धारावी परिसरातील बनावट स्कॉच मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला असून बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, हिटगन आणि चारचाकी वाहनांसह सुमारे 19,59,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील विषारू दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर अवैध मद्य निर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहाय्यक आयुक्त पी सुर्वे, विभागीय उपायुक्त निलेश सांगडे, अधीक्षक चरणसिंग राजपूत आणि उपअधीक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एस विभाग मुंबई उपनगर 2च्या पथकाला 7 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर येथे सापळा रचण्यात आला. 4 चाकी वाहनातून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्यांच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या एका इसमासह चालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार धारावी परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडची बनावट भुसे आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी हिटगन असा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 19,59,00,000 रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी छगन अमृत चौहान, श्यामरतन बंकटी क्षीरसागर आणि विनोद हौशी परमार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अनोल राठोड करत आहेत. तसंच नागरिकांनी बनावट मद्य खरेदी करू नये आणि अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर देण्यात यावी असं आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केलं आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महायुतीतील संबंधांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. मतदारसंघात युतीचं वर्चस्व असल्यानं बिनविरोध निवड निश्चितच होणार होती असं सांगत युतीत भाजपचं सहकार्य नेहमीच राहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी आम्हीच युती धर्म का पाळायचा असा प्रश्न करत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेलाही युती धर्म पाळण्याचा सल्ला दिलाय. ठाणे महापालिकेतील कारभारावर नाराजी व्यक्त करत भाजपला योग्य न्याय, निधी आणि सन्मान मिळायला हवा अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी निवडणूक निकाल आणि युती संबंधांवर प्रतिक्रिया देताना अनेक राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं. आमदार रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून येणार हे आधीच स्पष्ट होतं. मग उमेदवारी अर्ज का भरला गेला असा सवालही केळकर यांनी उपस्थित केला. तसंच अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला याचं उत्तर त्यांनीच द्यावं असंही केळकर यांनी सांगितलं. याचबरोबर प्रत्येक वेळी आम्हीच युती धर्म का पाळायचा असा सवाल करत शिवसेनेलाही युती धर्म पाळण्याचा त्यांनी सल्ला दिलाय. आमदार रवींद्र फाटक हे आपल्याला भेटायला आले तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल. या मतदारसंघात महायुतीचा वरचष्मा आहे. सर्वाधिक मतदार महायुतीचे आहेत आणि अपेक्षेप्रमाणेच निकाल लागलाय. तसंच निवडणूक बिनविरोध करायची होती तर विरोधकांनी अर्जच भरायला नको होता. एकतर्फी आमचं वर्चस्व होतं, परंतु त्यांनीच निवडणूक बिनविरोध केली. त्यांनीच अर्ज मागे घेतला. त्यांनी कोणी धाकडदपटशाही दाखवली का? असं काहीच घडलं नाही. त्यांच्या लक्षात आलं की निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट आहे. त्यांनी आरशात जाऊन पाहिलं आणि त्यांच्या लक्षात येताच अर्ज मागे घेतल्याचंही केळकर यांनी सांगितलं. नाही, रवी फाटक जेव्हा मला भेटायला आले तेव्हाच मी त्याला सांगितलं की ही बिनविरोध होईल, कारण की या ठिकाणी महायुतीचा वर्चस्व आहे. फार मोठी मतदारांची संख्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे आणि त्याच्याप्रमाणेच झालेलं दिसतंय. मग फॉर्म तरी कशाला भरायचा ना? बिनविरोध करायची होती तर त्यांनी फॉर्मच नको भरायला पाहिजे होता खरं म्हणजे. पण वन साइडेड या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे ही जागा जी आहे ती बिनविरोध. पण सर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पवार जे रवींद्र फाटक यांच्या विरोधामध्ये होते, आज खरं तर महाविकास आघाडी गेल्या अनेक वेळा आरोप करते की भाजप हे असो किंवा महायुती प्रत्येक ठिकाणी जे आहे ते बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायचा, तर मग निवडणूक कशाला घ्यायची? आता त्यांनीच केली ना, त्यांनीच विड्रॉ केला. आता त्याला कोणी धाकधपटशा दाखवल्या का काय केलं असं काहीच नाही. त्यांच्या लक्षात आलं की आपलं चित्र जे आहे ते स्पष्ट दिसतंय. त्यांनी आरशामध्ये जाऊन बघितलं, त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म विड्रॉ केला. साहेब, जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार आहेत. तुम्ही एक मात्र आहात जे गेल्या अनेक वर्षापासून लढत आहात ठाण्यामध्ये की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीला संधी म्हणून भाजपला या ठिकाणी उमेदवार द्यावी, पण ती शिवसेनेला जागा गेली. म्हणजे मित्रपक्ष म्हणून तुम्ही देखील त्यांना सहकार्य केलं. आमचं सहकार्य असतं. युती धर्म फक्त आम्हीच पाळायला पाहिजे असं नाही, त्यांनी देखील पाळायला पाहिजे ना. खरं म्हणजे आमच्या आमदारांमध्ये जी खतखत आहे किंवा कार्यकर्त्यांमध्ये ती आहे की त्यांनी देखील केवळ युती धर्म बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्ष पाळायला पाहिजे.
निरनिराळ्या महापालिकेमध्ये काय चाललंय, ठाणे महापालिकेत काय चाललंय, एकतर्फी तुम्ही तुमचं चालू ठेवणार. आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्यामध्ये एक हाती सतत आपल्यालाच फेवर करते. लोकसभा निवडणूक असो, शिक्षक निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो, करतोय ना आम्ही. आणि तरी आम्हालाच उलटा शिकवणार तुम्ही युती धर्मच पाळा म्हणून.